नमस्ते, जय हिंद विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सेट परीक्षा 15 जून 2025चा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण स्टेप बाय स्टेप्स माहिती घेणार आहोत. जे विद्यार्थी येणाऱ्या सेट परीक्षेसाठी परीक्षा फॉर्म भरणार आहे त्यांनी परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या पद्धतीने आपण आपला परीक्षा फॉर्म भरू शकता. फी किती आहे, परीक्षेच्या फॉर्म भरण्याची विदाऊट लेट फी, विथ लेट फी, तारीख काय आहे आणि डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे या संबंधीच्या माहिती देणारा व्हिडिओ आपण ऑलरेडीच केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. या व्हिडिओमध्ये फक्त आपण परीक्षा फॉर्म कसा भरायचा हे स्टेप बाय स्टेप्स आपण बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात प्रथम काय करावं लागणार आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होमपेजला म्हणजेच unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जायचं आहे. त्या ठिकाणी इथे तुम्हाला सेट एक्झामिनेशन अशी टॅब तुम्हाला दिलेली आहे. तसेच या फॉर्म भरायची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे. यामध्ये 1 नंबरच्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय फॉर सेट एक्झाम 2025 असे तुम्हाला दिसून येईल. ओके, सो या ठिकाणी आपण अप्लाय फॉर सेट हेल्ड ऑन 15 जून 2025 यावर आपण क्लिक करणार आहोत. इथे क्लिक केल्यानंतर 1 नंबरचीच महत्त्वाची सूचना दिलेली आहे की न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झाम 15 जून 2025 सांगितलं आहे. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची सूचना अशी आहे, यापूर्वी आपण परीक्षा फॉर्म भरला असेल किंवा नसेल तरीसुद्धा आत्ता रजिस्ट्रेशन करताना आपण नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना जो काही युजरनेम आणि पासवर्ड आपण इथे गृहीत धरलेला आहे तो तुम्ही काय करायचा आहे, ऑलवेज रिमेंबर ठेवायचा आहे. या ठिकाणी युजरनेम हा तुमचा ईमेल ID असणार आहे. पासवर्ड तुम्हाला आवश्यकता जो वाटेल तो तुम्ही ठेवू शकता. या ठिकाणी आपण रजिस्टर सगळ्यात अगोदर काय करूया, या युजर्स रजिस्ट्रेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर इथे सांगितलेलं आहे की आय कन्फर्म दॅट सेट एक्झाम विल बी हेल्ड ऑन 15 जून 2025. ओके बटनावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर 1 बाय 1 तुम्हाला काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. काळजीपूर्वक इन्स्ट्रक्शन रीड करा, कारण ईमेल ID हा तुमचा ॲक्टिव्ह असला पाहिजे जो तुम्हाला कायमस्वरूपी 1 बाय 1 त्याचे काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन असतील ते तुम्हाला तिकडे शेअर केले जातील. इथे कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीने युजर रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथे तुमचा जो काही मेल ID आहे तो तुम्हाला पूर्ण टाकायचा नाही आहे. जसं एक्झाम्पल आहे की एक मी अप्रोप्रिएट सांगतो तुम्हाला की एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आहे आकाश पवार. ओके, सो आकाश पवार 1996@gmail.com असा जर का त्याचा मेल ID असेल तर त्यांनी या पहिल्या कॉलममध्ये फक्त त्यांनी आकाश पवार 1996 एवढंच त्यांनी टाईप करायचं आहे. आणि इथे सिलेक्ट कॉलममधून मग त्याचा Gmail आहे का, याहू मेल आहे का, yahoo.in आहे, yahoo.co.in आहे किंवा रेडिप मेल आहे किंवा अदर कोणता असेल तर त्यांनी तो इथे सिलेक्ट करायचा आहे. ओके, त्यानंतर इथे पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे, जो तुम्हाला लक्षात राहील असा पासवर्ड तुम्ही टाकू शकता. त्यानंतर एंटर पासवर्ड आहे, री-एंटर तुम्हाला करायचं आहे. सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला इथे 4 ते 5 विचारलेले आहे. ओके, 5 प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्ही सिलेक्ट करा, जसं की हु इज युअर फेवरेट स्पोर्ट्समन. ओके, आणि त्या स्पोर्ट्समनचं नाव या ठिकाणी तुम्ही देऊ शकता, जसं की रोहित शर्मा. ओके, या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. आणि या ठिकाणी शेवटी सबमिट म्हणून टॅब दिलेली आहे, या बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला युजर क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला येऊन जातो. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक डिस्प्ले मेसेज येतो की युअर युजर नेम अँड पासवर्ड. ओके विद्यार्थी मित्रांनो, इथं इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहे आणि या नोटमध्येच इथे तुम्हाला काय केलेलं आहे, तुमचा युजर नेम आणि पासवर्ड सांगितलेला आहे. आणि तसं तुम्हाला एक SPPUनी एक मेल पण केलेला असेल, त्या मेलवरती तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड हा पाठवला गेलेला असेल. तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन फ्रॉम हिअर या बटनावर क्लिक करा. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड विचारलेला आहे. एंटर युजरनेम हा तुमचा रजिस्टर मेल ID जो आत्ता आपण क्रिएट केला होता तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे तुम्हाला 3 महत्त्वाचे स्टेप्स आहे. नंबर 1 पहिल्यांदा ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा. सेकंड आहे आपल्याला फोटो
आपला जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे आणि सिग्नेचर आहे ते अपलोड करायचे आहे। यासाठी पासपोर्ट साईज फोटो तुमचा 50 KB असायला हवा आणि सिग्नेचरची जी काही साईज आहे ती 30 KBच्या आतली असायला हवी आणि त्यानंतर पेमेंट करून ॲप्लिकेशन फॉर्म हा प्रिंटआउट काढायचा आहे। तर इथे सगळ्यात प्रथम आपण 1 नंबरच्या स्टेप्सवर जाऊया। 1 नंबरच्या स्टेप्सवर गेल्यानंतर इथे तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यात अगोदर काय केलं जातं, परीक्षा सेंटर विचारलं जातं। ओके, या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या जवळजवळ 18 परीक्षा केंद्रावरती ही परीक्षा घेतली जाते। त्यामध्ये एक नव्याने परीक्षा केंद्र म्हणजे यापूर्वी 17 होतं, आता 18वं झालेलं आहे, ते म्हणजे नंदुरबार। तुम्हाला ज्या एक्झाम सेंटरवरती परीक्षा द्यायची असेल तर ते परीक्षा सेंटर तुम्ही निवडू शकता, जसं की मी या ठिकाणी नाशिक सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर इथे सब्जेक्ट ऑप्टेड फ्रॉम सेट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सेट कोणत्या विषयामध्ये द्यायचे आहे, जवळजवळ इथे 32 विषयांची यादी दिलेली आहे। ओके, कॉमर्स विषयासाठी इथे 50 नंबर आहे, नंतर कम्प्युटर सायन्स आणि ॲप्लिकेशनसाठी 37 नंबर आहे, फिजिकल एज्युकेशन 71 आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, त्यानंतर उर्दू, नंतर हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, सायकोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, होम सायन्स, लायब्ररी असे n नंबर ऑफ सब्जेक्ट या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे। तुम्हाला ज्यातून जो विषय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो विषय या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। ओके, सपोज मला वाटलं की मॅनेजमेंट विषय घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी मॅनेजमेंट विषय सिलेक्ट करेल। त्यानंतर इथे पोस्ट ग्रॅज्युएशनचं सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे, म्हणजे मग या ठिकाणी तुम्हाला कोणकोणता असेल तो सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा। आता एक्झाम्पल मला या ठिकाणी जर का कॉमर्स सिलेक्ट करायचं तर मी कॉमर्स सिलेक्ट करतो, बहुतेक विद्यार्थी कॉमर्सचे असतात म्हणून मी हा विषय घेतलेला आहे। तर या ठिकाणी कॉमर्स विषय सिलेक्ट करा। ठीक आहे, सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी त्यांनी जी माहिती विचारली ती माहिती एंटर करा। इथे कॅन्डिडेटचं नेम विचारलेलं आहे, सगळ्यात प्रथम नेम ऑफ कॅन्डिडेट आहे। तर इथे काय सांगितलं आहे बघा, इफ मिडल नेम अँड सरनेम नॉट प्रेझेंट देन फिल डॉट इन दिस सेक्शन। ओके, जर नसेल तर त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन फॉलो करा। आता या ठिकाणी तुमचं कॅन्डिडेटचं नेम टाकताना सर्वात प्रथम सरनेम टाकायचं, फर्स्ट नेम टाकायचं आणि मिडल नेम टाकायचं। तसंच फादरचं पण आपल्याला सरनेम, फर्स्ट नेम आणि त्यांच्या वडिलांचं नेम टाकायचं आहे। तसंच मदर नेम पण आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे, म्हणजे मदरचं सरनेम म्हणजेच आपलं आडनाव टाकायचं आहे, त्यानंतर फर्स्ट नेम म्हणजे आईचं नाव आणि मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव या ठिकाणी येईल। त्यानंतर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन या ठिकाणी तुम्ही डिटेल ॲड्रेस टाकण्याचा प्रयत्न करा, जसं की बिल्डिंग नंबर आहे, रोड नंबर आहे, कशाच्या जवळपास आहे ते या ठिकाणी टाका। त्यानंतर एंटर एरिया या ठिकाणी एरिया तुमचा कोणता आहे तो एरिया टाका, सिटी कोणती आहे ती सिटी या ठिकाणी टाका। ओके, त्यानंतर इथे पिनकोड नंबर व्यवस्थित टाकायला विसरू नका। ओके, या ठिकाणी आपण काय करूया, पिनकोड नंबर टाकूया। डेट ऑफ बर्थ तुमची ॲक्युरेटली डेट ऑफ बर्थ टाका। त्यानंतर इथे सिलेक्ट आयडेंटिटी टाईप आहे, हा ऑप्शनचा भाग आहे, तुम्ही कोणताही एक ऑप्शन्स या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। आधार कार्ड असेल आधार कार्ड, पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड टाका। त्यानंतर इथे पॅन कार्डचा नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। ओके, त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर विचारलेला आहे तर 10 अंकाचा मोबाईल नंबर सिलेक्ट करा। त्यानंतर जेंडर आहे मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे असेल तुम्ही सिलेक्ट करा। स्टेट डोमेसाईल, आता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र सेट एक्झाम ही महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी घेतली जाते, तर तुम्ही महाराष्ट्राचे असाल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा, अदर स्टेटचे असेल तर त्या पद्धतीचा ऑप्शन सिलेक्ट करा, बट इट इज नॉट ॲप्लिकेबल। ओके, कदाचित काही विद्यार्थी बाहेरगावचे आहे पण आता इकडे स्थायिक झाले तर ते इथे होऊ शकतात। त्यानंतर आपली प्रॉपर कॅटेगरी सिलेक्ट करा, SC, ST, OBC, ओपन, त्याच्यानंतर DTA म्हणतात पण त्याला VJ, NTA असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर NTB, NTC, NTD, SCBC या पद्धतीचं तुम्ही सिलेक्ट करा। SBC वाले विद्यार्थीसुद्धा इथे या पद्धतीने ओपन, OBC वगैरे सिलेक्ट करू शकता, जे असेल ते सिलेक्ट करा। SCBC म्हणजे त्याला स्पेशल बॅकवर्ड क्लासेसवाले विद्यार्थी आहे, तर या ठिकाणी मी OBC या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर ऑर्फन कॅन्डिडेट याचा अर्थ तुम्ही काही अपंगत्व आहे काय असेल तर यस करा, नसेल तर नो करा। नंतर इफ फॉर PWD कॅन्डिडेट्स डू यू हॅव बिलॉंग टू द बेंचमार्क डिसॅबिलिटी ॲटलिस्ट 40%, जर तुम्ही काय म्हणा फिजिकली हँडिकॅप असेल तर तिथे यस करा, नसेल तर या ठिकाणी नो करा। ओके, त्यानंतर इथे टाईप ऑफ डिसेबिलिटी इथे जर नाही आहे तर इथे नो करा, असेल तर येस करा। त्यांनी सांगितलं की युअर प्रेझेंट स्टेटस टीचर और नॉन टीचर, जे असेल ते करा, जर असेल तर येस करा, नसेल तर नो करा। नंतर नेम ऑफ PG कोर्स म्हणजे तुमचा PG कोर्स कोणता होता, जसं की या कॅन्डिडेटचा MCOM होता तर MCOM आपण सिलेक्ट केला। नेम ऑफ युनिव्हर्सिटी और PG कोर्स प्रोग्राम,
ओके, युनिव्हर्सिटी याच्यामध्ये कोणती आहे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जर का असेल तर या ठिकाणी तुम्हाला बघा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असं सेपरेट नाव दिलेलं आहे. अदरवाईज काही विद्यार्थी SNDT महिलाचे असतील ते टाकतील, काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बांबू विद्यापीठाचे असतील तर ते या ठिकाणी DR म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ओके, काही YCMचे विद्यार्थी असतील तर YCM पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं की हा विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आहे म्हणून ते विद्यापीठ या ठिकाणी सिलेक्ट केलं. इथे तुम्हाला विचारलेलं आहे की युअर कोर्स कम्प्लिटेड और ॲपियर. आता जर का तुमचा ॲपियर असेल तर ॲपियर करा, कम्प्लिटेड असेल तर कम्प्लीट करा. पण इथे तुम्ही तुमचा कोर्स कशातून कम्प्लीट केला, जर कॉलेजमधून केला असेल तर कॉलेज करा, जर युनिव्हर्सिटीमधून जर का केला असेल तर युनिव्हर्सिटी करा, जर एखाद्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमधून केला असेल तर तो देखील या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. मी या ठिकाणी सिलेक्ट कॉलेज केलेलं आहे. त्यानंतर इथे त्यांनी कॉलेजचं नेम सांगितलेलं आहे. जसं की हा विद्यार्थी सपोज CDJ कॉलेज श्रामपूरचा हा विद्यार्थी आहे म्हणून आपण या ठिकाणी CDJ कॉलेज श्रामपूर, CDJ कॉलेज ऑफ कॉमर्स श्रामपूर, ओके, या पद्धतीचा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की PG कोर्स स्टेटस कम्प्लिटेड और ॲपियर. ओके, म्हणजे इथे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला PG कोर्स जर का पूर्ण लास्ट फायनल इयरचे विद्यार्थी असतील तर ते देखील या परीक्षेला ॲपियर होऊ शकतात. अदरवाईज एखाद्या विद्यार्थ्याचं जर का PG पूर्णपणे झालेला आहे ओके तर सुद्धा तो विद्यार्थी अप्लाय करू शकतो. हा विद्यार्थी कम्प्लिटेड आहे म्हणून कंप्लीट करू शकतो. जर एखादा विद्यार्थी ॲपियर असेल तर त्याला बाकी काही विचारलं जात नाही, पण कंप्लीटवाल्यांना त्यांचं काय केलं जातो, पासिंग इयर विचारलेलं आहे. मग सपोज पासिंग इयर 2016 असेल 16 टाका, CGPA असेल तर CGPA टाका, मार्क्स असतील तर मार्क्स टाका. ओके, सपोज या ठिकाणी आपण गृहीत धरा की एवढे मार्क 1278 पडले, कितीपैकी 1600 पैकी. एकूण लगेच पर्सेंटेज काय होतात कॅल्क्युलेट होतात 78.88. माझ्या मते इथे 76 असतील, जेणेकरून 79.75 बरोबर आलेले आहे. त्याच्यानंतर इथे ग्रेड विचारलेला आहे, तर ग्रेड कोणता आहे तो या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकता. नंतर आर यू प्रिव्हियसली सेट क्वालिफाईड इन दिस सब्जेक्ट असेल तर येस करा, नसेल तर नो करा. शक्यतो या ठिकाणी तुमचं उत्तर नोच येणार आहे. ओके, या ठिकाणी काय करा ते ऑप्शन सिलेक्ट करा आणि एक्झाम्पल आहे आपण या ठिकाणी नो केलं आणि या ठिकाणी काय आहे की डिस्क्लेमर विचारलेलं आहे किंवा डिक्लेरेशन दिलेलं आहे. तर या ठिकाणी चौकोन बॉक्समध्ये क्लिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करून तुम्ही हा परीक्षा फॉर्म भरू शकता. ओके, सबमिट बटनावर क्लिक करून आपण पुढच्या पेजकडे वर्ग होऊया. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने पुन्हा एक डॅशबोर्ड येतो. त्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन विचारलं जातं की तुमचा सेंटर तुम्ही सिलेक्ट केलेलं कोणता आहे, विषय कोणता आहे, कॅटेगरी कोणती आहे आणि सगळे विचारले जाते की वरील माहिती बरोबर आहे का, आपण पुढे कंटिन्यू करायचं का. तर या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करून आपण पुढे जाऊ शकता. बघा, ते क्लिक केल्यानंतर इथे तुमचा एक ॲप्लिकेशन नंबर येतो. हा ॲप्लिकेशन नंबर तुम्ही जपून ठेवायचा आहे किंवा याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो विचारलेला आहे, फोटो अपलोड करा. त्यानंतर तुमची सिग्नेचर आहे ती देखील तुम्ही अपलोड करू शकता. पुढे मेसेज येतो सबमिट केल्यानंतर अपलोड बोथ स्कॅन इमेजेस टू प्रोसीड फॉर पेमेंट. इथे ओके बटनावर क्लिक करा. ओके, इथे 1 बाय 1 तुमचे डॉक्युमेंट्स काय झालेले आहे, स्कॅन झालेले आहे. ओके, इथे तुम्हाला जर काही इथे दिसत नसेल विजिबली तर तुम्ही पुन्हा काय करू शकता, स्कॅन करू शकता. इथे अपलोड स्टुडंट फोटो या बटनावर तुम्हाला क्लिक करून नंतर प्रोसीड फॉर पेमेंट बटनावर क्लिक करायचं आहे. बघा, या पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस अपलोड स्टुडंट फोटो, अपलोड स्टुडंट साईन असं ज्यावेळेस करताय त्याच्यानंतर या पद्धतीचा फोटो दिसेल आणि सिग्नेचर पण दिसेल. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट असं बटन दिसेल. या बटनावर पुन्हा अगेन काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर, नंतर तुमचं चलन नंबर, रुपये येतील, पूर्ण नाव येईल, ईमेल ID, मोबाईल नंबर वगैरे सर्व माहिती येईल. त्यानंतर इथे पेमेंट गेटवे या बटनावर क्लिक करा. इथं आपण बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट केलं. त्यानंतर पेमेंटसाठी आपण पुढे जाणार आहोत. ओके, सो पेमेंटसाठी पुढे गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला इथे बघायला भेटेल. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग, EMI. तर तुम्ही UPIच्या माध्यमातून सुद्धा पेमेंट्स करू शकता. म्हणजे इथं तुमचा पे QR कोड या बटनावर क्लिक करा. 650 रुपये दिसेल त्या बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला जो काही QR कोड दिसतो आहे
तर काय करा, एक तर दुसऱ्या मोबाईलवरून स्कॅन करा किंवा एखादा QR कोड याचा फोटो काढा आणि दुसऱ्या जिथे आपण पेमेंट्स करतो त्या बटनातून क्लिक करा. बघा या पद्धतीने इथे डायरेक्ट काय येतो, आपण QR कोड स्कॅन केल्यानंतर डायरेक्ट बँकेचं नेम येतं, UPI ID वगैरे येतो, 650 रुपये येतात आणि तुम्हाला ज्या बँकेतून पेमेंट डेबिट करायचं असेल तर ते पेमेंट म्हणजे वर्ग त्यांच्याकडे करू शकता, क्रेडिट तिकडे करू शकता. इकडून ज्यावेळेस पेमेंट सक्सेसफुल होतो त्यावेळेस तुम्हाला काय होतो, या पद्धतीचा मेसेज येतो. याचे स्क्रीनशॉट काय करा, शेअर करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. इकडे पेमेंट झाल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल आणि इथे एक ऑप्शन येतो की डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म. तर या बटनावर काय करा, क्लिक करून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता. बघा आपण ज्यावेळेस डाउनलोड ॲप्लिकेशन केलं त्यानंतर या पद्धतीने तुम्हाला PDF जनरेट होते. त्यानंतर दुसऱ्या पेजवर तुमचं पूर्ण डिटेल्स येते जी आपण ऑनलाईन भरलेली आहे ती 1 बाय 1 या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. आणि सरतेशेवटी शेवटच्या पेजवर तुमच्या फी ऑनलाईन पेड केल्याचं पूर्णपणे ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही सेट एक्झामचा परीक्षा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्यामध्ये जर का काही अडचण येत असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. बाकीच्या जे काही डेट्स आणि फी आहे, डॉक्युमेंट्स आहे, या संदर्भात ऑलरेडी आपण माहिती दिलेलीच आहे. तर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी जास्त काही डॉक्युमेंटची गरज पडत नाही. तर तुम्हाला जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात ते म्हणजे तुमचा फोटो, सिग्नेचर, फायनल इयरचा रिझल्ट, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे असेल ते, एवढ्या पद्धतीची माहिती तुमची बेसिकली लागत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपल्याला या सेट एक्झामची तयारी कशी करायची, सेट एक्झामबाबतच्या अभ्यासक्रमासंदर्भातले पुस्तक आणि बाकीची जी काही सर्व माहिती आहे ती येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये दिसेल. त्यामुळे अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्वरित सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.